बेटा किरण लांडे, भारतनगर शिवाजीवाडी इथं मी त्यांना भेटलेलो आहे आता। निर्भय महाराष्ट्र पार्टी अजिबात स्टार पार्टी नाही आहे, ती एकदम जमिनी काम करण्यासाठी सुप्रसिद्ध आहे। इतर पक्षांसारखी तोड्या करण्यासाठी कुप्रसिद्ध नाही। ती घराघरात जाते, जनसामान्यांच्या डोळ्यात डोळे घालून समस्या काय आहे त्याची जाण करून घेते। तर मला ते भेटलेत आता, ते जेवत होते, त्यांनी जेवण आवरलं आणि मला रस्त्यावर येऊन ते भेटलेत आता। काय व्यथा आहे बघा माणसाची। 1950 साली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, त्यावेळेला शिक्षण आणि आरोग्य उच्च दर्जाचं प्रत्येकाला मोफत मिळेल। आता मी साधारण एक 10वी पर्यंत शिकत असताना मला सगळं शिक्षण आणि आरोग्य या सुविधा मोफत मिळाल्याच होत्या। माझी मुलगी सरकारी शाळेत शिकली, तर कोणत्या सरकारी शाळेत शिकली तर 100% अनुदानित म्हणजे ग्रांटेड शाळेत शिकली। पण मी स्वतः झेडपीच्या शाळेत शिकलो आणि नंतर रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत शिकलो। माझ्या दवाखाना सुद्धा कोणता होता? सरकारी दवाखाना होता। आता यांच्या बाळाचा जन्म 9 महिन्यापूर्वी झाला सरकारी दवाखान्यात, जिजामाता दवाखाना महानगरपालिकेचा। तर या सुविधा मिळायला पाहिजे, पण जिजामाता दवाखान्यात त्यांचे काय हाल झाले, त्यांच्या मिसेसचे, बाळाचे, ते ऐका। कसं आहे, तिथं आम्ही गेलो तर तिथं म्हणजे बघण्याचा नजरिया आणि जे रिॲक्ट करायला पाहिजे, आपण म्हणतो डिलिव्हरीसाठी बाईवरती प्रेशर नाही टाकायला पाहिजे, त्यांच्याशी बोलताना थोडंसं व्यवस्थित बोलायला पाहिजे, विनम्र बोललं पाहिजे, विनम्र तशी पद्धत नाही तिथं काही। आणि आमचं तर काय होऊन गेलं, थोडं ओळख होती इकडे तिकडे, पण बाकी इतर लोकांचा अनुभव आला। काही काही लोकांचे तर मग असं नाही का, तुम्हाला सांगितलं ना तुमचावाला BP वाढलेला आहे, तुमचं शुगर वाढलं आहे, मग तुम्ही तिकडे सिव्हिलला जा, असं करा तसं करा, म्हणजे काही गोष्टी बघण्यात आल्या, ढकलून देतात। हो, तर मग असं सरकारी दवाखाना आहे, तर मग त्या बाकीच्या गोष्टी नाही करू शकत का तुम्ही? त्या लोकांना एवढं लांब तिकडे पाठवण्यापेक्षा ठीक आहे तुमच्या इथं करू। बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे इथं आता इकडं एक दवाखाना आहे खाली द्वारकेला, तिथं पण तशी सोय आहे, ते लोक व्यवस्थित बोलतात। परत त्या बाजूला पंचवटीत पण एक आहे, तिथं पण आहे। पण मग बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी ना, हे बाकीचे लोक जे आहेत ना, ते काहीतरी वेगळ्या पद्धतीने बघतात का काहीतरी मिळेल चिरीमिरी, आणि मग कुठंतरी काहीतरी व्यवस्थितरित्या आपण त्यांना हे करू। बाकी डॉक्टर लोक आहेत तिथं समजदार, पण त्यांच्या सब स्टाफ जो आहे ना तो खूप ॲरोगंट आहे। ही ओरड सर्वत्र आहे, सगळ्या प्रसूतिगृहांमध्ये तिथला जो सब स्टाफ आहे, म्हणजे वॉर्ड बॉय असेल, आया असतील, मावशा असतील, हे सगळेजण खूप घाणेरड्या पद्धतीनं वागतायत प्रेग्नंट महिलांशी, बाळंतपणाला आलेल्या महिलांशी। तर महानगरपालिकेचे जेही कोणी आरोग्य अधिकारी असतील, त्यांच्या कानात शिसं गेलेलं नसावं, त्यांच्या डोळ्याला भात बांधलेला नसावं, त्यांच्या तोंडामध्ये शेंदूर गेलेला नसावा, असा आम्हाला अधिकारी पाहिजे। आणि त्याची केबिन उघडी असावी। बघा सरळ सरळ आहे ना, पैसे मागणी आहे, पैशाची अपेक्षा आहे आणि आरोग्य सुविधांची ऐशी तैशी आहे। नाशिक महानगरपालिकेचे सगळे दवाखाने आणि शाळा उरल्या नावापुरत्या, तिथे कुठली सेवा सुविधा मिळत नाही। महानगरपालिकेचा कोट्यवधी रुपयांचा निधी हा फुकट वाया चाललेला आहे। पण माझं अंतःकरण दुःख करतं की मी हे खाजगीकरणाची मागणी करावी। खाजगीकरण करून उपयोग नाही आहे, तिथं काम करणाऱ्यांनी रात्र काम केलं पाहिजे, जीव जाईपर्यंत काम केलं पाहिजे, त्यांना परमनंट पण केलं पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही। महानगरपालिकेतला परमनंट एम्प्लॉई मग तो कोणी असो, सफाई कर्मचाऱ्यापासून तर अगदी तुमच्या आयुक्तांपर्यंत जे जे परमनंट आहे त्यांना आपल्या परमनंट असल्याचा माज आहे, त्यांना कोणी कामावर काढू शकत नाही। या गोष्टीचा गैरफायदा घेऊन ते काम चुकार आणि भ्रष्टाचारीच आहेत, तर त्याची आम्हाला लाज वाटते।